सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच, 100हून अधिक आरोपींची ओळख परेड, 2पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या आरोपींना पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश, पुन्हा गुन्हा न करण्यासाठी घेतले लेखी प्रतिज्ञापत्र। आज दिनांक 9 रोजी मंगळवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जालना पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करत विशेष मोहीम हाती घेतली। जालना उपविभागीय पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या 5 पोलीस ठाण्यांमधील 2पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची आज पोलीस अधीक्षक कार्यालयात ओळख परेड घेण्यात आली। तालुका पोलीस ठाणे, कदीम, जालना, सदर बाजार, चंदनझिरा आणि बदनापूर या 5 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 140हून अधिक आरोपींना नोटीस देण्यात आली होती। यापैकी सुमारे 100 आरोपी ओळख परेडसाठी उपस्थित राहिले। या उपक्रमाद्वारे आरोपींची माहिती अद्ययावत करण्यात आली असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे। तसेच भविष्यात कोणताही गुन्हा न करणे आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही याबाबत संबंधित आरोपींकडून लेखी स्वरूपात बॉन्ड प्रतिज्ञापत्र घेण्यात आले। यावेळी माध्यमांशी बोलताना अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी सांगितले की जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात येत आहेत। जालना उपविभागानंतर अंबड, परतूर आणि भोकरदन विभागातही अशाच प्रकारची ओळख परेड आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे। पोलिसांच्या या उपक्रमामुळे सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। आज आम्ही जालना उपविभागातील टोटल जे 5 पोलीस स्टेशन आहेत त्यामधले जे बॉडी ऑफेंडर होते ज्यांच्यावरती 2पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा लोकांना आम्ही आज SP ऑफिसला बोलवलं होतं। त्यामध्ये उद्देश हाच होता की त्यांच्याकडून प्रतिबंधक बॉन्ड लिहून घेणं आणि भविष्यामध्ये कुठलाही गुन्हा घडू नये आणि जर घडलाच तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई बॉन्ड कॅन्सलेशन करण्यात यावी यासाठी आम्ही आज सर्व 2+ जे बॉडी ऑफेंडर आहेत त्यांना बोलवलं होतं। किती जण आहेत साधारणतः? टोटल 100 आलेले आहेत। लिस्टप्रमाणे तसे आमचे 140च्या प्लस आहेत पण 100 एक आज बोलवण्यात आले। आता यात एवढीच आहे संख्या का यापेक्षा? नाही, हे आपल्या जिल्ह्यामधले हे उपविभागाची एवढी संख्या आहे। असे प्रत्येक सब डिव्हिजन वाईज आम्ही हा कॅम्प घेणार आहे। आजचा कॅम्प आहे तो जालना उपविभाग म्हणजे हे जे 5 पोलीस स्टेशन आहेत कदीम, तालुका, सदर, चंदनझिरा आणि बदनापूर ह्या एरियातले फक्त बॉडी ऑफेंडर आहेत। आता नेक्स्ट 2 दिवसापासून त्यानंतर अंबड, भोकरदन आणि परतूर अशा या ठिकाणी पण आम्ही कॅम्प घेऊन त्यांचे बॉन्ड घेणार आहे। यामागचा उद्देश काय? उद्देश हाच आहे की जे भविष्यामध्ये ह्या बॉडी ऑफेंडर कडून एखादा गुन्हा घडू नये त्याचं प्रिव्हेन्शन व्हावं हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे।